मुंबईच्या अंधेरीतील डीएन नगर परिसरात उघडा मॅनहोल तक्रार करून सुद्धा पालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत असा आरोप होतोय। टीव्ही 9च्या बातमीची दखल घेऊन पालिकेने या ठिकाणी आता खबरदारीचा बोर्ड लावलेला आहे, तसंच बाजूला बॅरिकेटिंग करण्यात आलंय। डेंजर असं त्या ठिकाणी साईन लावण्यात आलेली आहे आणि खड्ड्याच्या बाजूला बॅरिकेटिंगही करण्यात आलेलं आहे। डीएन नगरमध्ये एक उघडा मॅनहोल होता। मॅन्युअल हा मोठ्या प्रमाणात ओपन झालेला आहे। जीवितहानी काही होऊ शकते, जसं साकीनाक्यामध्ये झाले तसे इकडेही होऊ शकते। ही मोठी दुर्घटना होऊ शकते। तर याचा जबाबदार कोण, महानगरपालिका असणार आहे की कोण असणार आहे? एक स्थानिक रहिवासी म्हणून सांगतोय। जसं साकीनाक्यामध्ये जी वृत्ती जे पुनरावृत्ती इथे करायची आहे काय ना, महानगरपालिकेचे कोणी अधिकारी कोणी कर्मचारी इथे आलेले नाही आहेत। यांचा विचार काय, ते परत काय जीवितहानी झाली पाहिजे का, याला जबाबदार कोण असणार? प्रभाग क्रमांक 67 मध्ये जे के पश्चिम विभाग आहे त्याच्या अधिकाऱ्यांना बोला आपले डोळे उघडा आणि हे बघा। तरी दृश्य आपण पाहतोय, अंधेरीच्या डीएन नगर परिसरात एक मॅनहोल उघडा होता। या संदर्भात आता स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय। रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघाताची भीती व्यक्त करण्यात आलेली होती। या संदर्भात टीव्ही 9च्या बातमीची दखल घेण्यात आली। त्यानंतर या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि डेंजर, खतरा असा साईन सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे।